नमस्कार. 23 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवीच्या मंदिरात 8वी माळ उत्साहात संपन्न. दहिगाव गावात जातीय तणाव निर्माण व्हावा या उद्देशाने 2 तरुणांनी जाळले दुर्गाव उत्सवचे मंडप, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. डांभुर्णी गावात 29 वर्षीय महिलेचा दोघांनी केला विनयभंग, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शेतीसाठी 1 लाख रुपये आणावे म्हणून 25 वर्षीय विवाहितेचा छळ, फैजपूर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. अंजाळे गावातून 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता, यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार. वडरी शिवारातील आंब्याची 7 झाडे अज्ञात माथेफिरूने तोडून फेकले, यावल पोलीस ठाण्यात तक्रार. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गाची दुरुस्ती निकृष्ट दर्जाची, प्रत्यक्ष पाहणी करीत काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी केली तक्रार. अष्टमीला सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावर भाविक भक्तांची प्रचंड गर्दी. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील तीर्थक्षेत्र शेंदवाडे येथील त्रिवेणी संगमावरून मनुदेवी मंदिरात आणली कावड यात्रा. तर यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांनी राबवले स्वच्छता अभियान. आता बघूया सविस्तर घडामोडी. सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात नवरात्र उत्सवाची 8वी माळ मोठ्या उत्साहात पार पडली. या ठिकाणी दर्शनासाठी भाविक भक्तांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील केली होती. सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात नवरात्र उत्सव सुरू आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये विविध मान्यवरांना या ठिकाणी बोलावून आरती आणि पूजेचा मान दिला जात आहे. तेव्हा अष्टमीची 8वी माळ होती आणि आजचा रंग जांभळा होता. तेव्हा आई मनुदेवीला जांभळ्या रंगाचा शालू नेसवण्यात आला होता. या ठिकाणी सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, खजिनदार सोपानवानी, विश्वस्त सतीश पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, चिंदू महाजन, भूषण चौधरी, योगेश पाटील, चंदनवानी, आर.के. पाटील यांच्या उपस्थितीत संपूर्ण धार्मिक विधी मंदिराचे पुरोहित दगडू महाराज यांनी पार पाडला. या ठिकाणी नवरात्र उत्सव यशस्वीतेकरिता मंदिराचे कर्मचारी गोपाळ पाटील, शशिकांत कोळी, किरण कोळी, विश्वजित पाटीलसह सर्व मंदिर संस्थांचे कर्मचारी, मनुदेवी तीर्थक्षेत्रावरील दुकानदार परिश्रम घेत आहे. दहिगाव या गावात पटेल वाड्यात बसवण्यात आलेल्या दुर्गावोत्सव मंडळाचे मंडप पेटवून गावात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दोघांनी केला. ही घटना रात्री घडली. दोघांना मंडप पेटवताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिले असता त्यांनी तेथून पळ काढला व तातडीने नागरिकांनी त्या ठिकाणी आग विझवली आणि या 2 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिगाव तालुका यावल या गावात पटेलवाडा आहे. या पटेलवाड्यामध्ये साई दुर्गा उत्सव मंडळाने घटस्थापना करून आई दुर्गेची मूर्ती बसवली आहे. या ठिकाणी एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मंडप उभारले आहे. तर या उभारलेल्या मंडपाला मध्यरात्रीनंतर गावात जातीय तणाव निर्माण व्हावा या उद्देशातून वैभव रवींद्र पाटील व पंकज उर्फ झगा संतोष पाटील या दोघांनी मंडपालाच आग लावून टाकली. हा प्रकार दुर्गावोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला व रात्रीच या कार्यकर्त्यांना पाहून त्या दोघांनी तेथून पळ काढला. तेव्हा तातडीने मंडळाच्या अध्यक्षांनी नागरिकांना माहिती देण्यात आली आणि मंडपाची आग तातडीने विझवण्यात आली. तेव्हा या प्रकरणी श्री साई दुर्गावोत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे. डांभुर्णी या गावात आपल्या नातेवाईकांच्या घरी आलेल्या 29 वर्षीय विवाहितेचा डांभुर्णी गावातील दोघांनी विनयभंग केला. महिलेच्या नातेवाईकांच्या घरी दोघांनी दारूच्या नशेत जाऊन 29 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तेव्हा महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डांभुर्णी तालुका यावल या गावात 29 वर्षीय महिला आपल्या नातेवाईकांच्या घरी आली होती. दरम्यान नातेवाईकांच्या घरी रात्री गावातीलच सागर बाविस्कर आणि भैया युवराज कोळी या दोघांनी येऊन सदर महिलेचा हात धरून तिला घराच्या बाहेर ओढले. सदर महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि तिचा विनयभंग केला. त्यातील एकाने महिलेला सांगितले की तू माझ्याशी लग्न कर अन्यथा शारीरिक संबंध ठेव असे सांगून या महिलेला अश्लील शिवीगाळ देखील केली आणि अंगलटपणा केला.
तेव्हा या प्रकरणी सागर बाविस्कर आणि भैया कोळी यांच्या विरुद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था, यावल. आमोदा येथील माहेर असलेल्या एका 25 वर्षीय विवाहितेचा बटाईने शेती करण्याकामी माहेरून 1 लाख रुपये आणावे यासाठी पती आणि त्याच्या 9 नातेवाईकांनी छळ केला. पैसे आणले नाही म्हणून या महिलेला शारीरिक त्रास देऊन माहेरी सोडून दिले. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमोदा तालुका यावल येथील माहेर असलेल्या आशाबाई अनिस तडवी वय 25 वर्ष या विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह ऑगस्ट 2023 मध्ये कासारखेडा तालुका यावल येथील अनिस शब्बीर तडवी यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती अनिस शब्बीर तडवी, शब्बीर बलदार तडवी, आशाबाई शब्बीर तडवी, मुमताज शब्बीर तडवी, नजमा राजू तडवी, जरीना शब्बीर तडवी, कबीर शब्बीर तडवी, शरीफ तडवी व पिंटी शरीफ तडवी या 9 जणांनी या महिलेला माहेरून बटाईने शेती करण्यासाठी 1 लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला. पतीने दारूच्या नशेत तिला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि माहेरी सोडून दिले. तेव्हा पतीसह 9 जणांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहे. अंजाळे या गावातून एक 19 वर्षीय विवाहिता घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. 19 वर्षीय या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला. नातेवाईकांकडे तपास केला, मात्र ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. अंजाळे तालुका यावल या गावातील रहिवाशी एक 19 वर्षीय विवाहिता ही आपल्या घरी होती. दरम्यान सदर विवाहिता पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास आपल्या घरात कोणाला काही न सांगता घराच्या बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. पहाटे घराच्या बाहेर गेलेली ही विवाहिता नंतर घरी परत आलीच नाही. या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र 19 वर्षीय विवाहिता ही कुठेच मिळून आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात या विवाहितेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे. वड्री शेत शिवारात लावलेल्या आंब्याच्या आमराईतील झाडांपैकी 2 वर्ष वाढ झालेले 7 झाड कोणीतरी अज्ञात माथे फिरून तोडून फेकून दिले. यात शेतकऱ्याचे सुमारे 15,000चे नुकसान झाले असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. वड्री तालुका यावल या गावातील रहिवाशी नूरजहान रशीद तडवी या महिलेने आपल्या शेतगट क्रमांक 89-2च्या बांधावर 40 आंब्यांची झाडे 2 वर्षापूर्वी लावली होती. 2 वर्ष वाढ झालेल्या या आंब्याच्या आमराईतील वृक्षांपैकी 7 वृक्ष कोणीतरी अज्ञात माथे फिरून उपटून फेकून दिले. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे 15,000चे नुकसान झाले आहे. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा नूरजहान रशीद तडवी यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात नूरजहान तडवी यांनी अज्ञात माथेफिरूच्या विरुद्ध आंब्याची 7 झाडे तोडून फेकून नुकसान केले म्हणून तक्रार नोंदवली आहे. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी
RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाची दुरुस्ती ही निकृष्ट दर्जाची होत असल्याची प्रत्यक्ष पाहणीनंतर तक्रार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केली आहे। कामात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे यांनी दिला आहे। अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तेव्हा सदर खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी याकरिता अनेक आंदोलन झाली आणि आता प्रत्यक्षात या ठिकाणी दुरुस्तीला सुरुवात झाली आहे। मात्र यावलवरून चोपड्याकडे खड्डे भरण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग 753 वर सुरू झाले असले तरी हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे। खड्डे भरताना खड्डा साफ केला जात नाही, त्यात डांबर देखील टाकले जात नाही, डायरेक्ट खडी भरून वरतून कश टाकून तो बुजला जात आहे। तेव्हा सदर प्रकार हा जागेवर भेट देऊन जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर खुशाल यांना निदर्शनास आणून दिला। तसेच या ठिकाणी डायरेक्ट खडी टाकून जर काम होत असेल तर तो रस्ता टिकणार नाही असे त्यांनी सांगितले आहे। तेव्हा सदर काम चांगल्या प्रतीचे व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हा परिषदचे माजी गटनेता तथा काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी दिला आहे। सदर काम तातडीने चांगल्या प्रतीचे व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे। ते नको सांगू, आता मी आलो आहे म्हणून तू सांगतोय मला सर्व चाल मा बरोबर मागे इकडे फोन आहे तुझ्या बाजून, इकडे जाऊ द्या भाऊ, ते बाजून कर जरा, इथून बाजूनच पाहतो ना। चाल पावलान रे पावलान रे पावलं गाडी बाजूला या बाजूला थांब 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 मला पहिले आता का सातपुडा निवासिनी आई मनुदेवीच्या मंदिरात अष्टमीचा योग असल्याने आणि सुट्टीचा दिवस असल्याने भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती। पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी भाविक भक्तांची वर्दळ दिसून आली। मानापुरीजवळ खासगी वाहनतळ सुसज्ज ठेवण्यात आले होते व तेथून ST बसद्वारे मंदिराच्या दर्शन रांगेपर्यंत भाविक भक्तांना सोडले जात होते। अष्टमीनिमित्त विविध 11 जोडप्यांच्या हस्ते होम हवन पार पडले। तर या ठिकाणी पूजेसाठी चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी देखील उपस्थिती दिली होती। सातपुडा निवासिनी आई मनुदेवीच्या मंदिरावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। यातच रविवारी सुट्टीचा दिवस आणि अष्टमीचा योग एकत्र जुळून आला। दर्शनासह पर्यटन असा योग साधताना मोठ्या संख्येत भाविक भक्तांनी या ठिकाणी गर्दी केली होती। अष्टमी निमित्त या ठिकाणी चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली। आरतीनंतर या ठिकाणी भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। या ठिकाणी मानापुरीजवळ वाहनतळ ठेवण्यात आले होते आणि तेथून राष्ट्रीय परिवहन मंडळाच्या ST बसद्वारे दर्शन रांगेपर्यंत भाविक भक्तांना सोडले जात होते। मोठ्या उत्साहात या ठिकाणी भाविक भक्तांनी आज गर्दी केली होती। तर या संपूर्ण उत्सवाकरिता मणिदेवी संस्थान अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, खजिनदार सोपानवानी, विश्वस्त सतीश पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, चिंदू महाजन, भूषण चौधरी, योगेश पाटील, चंदनवानी, RK पाटील यांच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे। मंदिरात संपूर्ण धार्मिक विधी आणि पूजा मंदिराचे पुरोहित दगडू महाराज यांच्या वतीने पार पडले। तर या ठिकाणी 11 दाम्पत्याच्या हस्ते अष्टमी निमित्त होम हवन देखील करण्यात आले।
बळीराजाला सुगीचे दिवस यावे, देशात सुख समृद्धी नांदावी, शांतता राहावी यासाठी 11 दाम्पत्यांनी साकडे घातले आणि होम हवन पूजा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडली. फोर व्हीलरचा पेशल काढ आणि इकडे आपला बी काढतो या गाड्यानं सर्व फोटो काढ आणि कपात्र काढले टाकले मामा टाकले सातपुडा निवासिनी आई मनोदेवीच्या मंदिरात अष्टमी निमित्त सेंदवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील तीर्थक्षेत्रावरील तापी, मदारी आणि अमरावती या 3 नद्यांचे पवित्र जल घेऊन हवपत समाधान महाराज यांच्या नेतृत्वात कावड यात्रा आणण्यात आली आणि या कावड यात्रेच्या त्रिवेणी संगमातील पवित्र जलद्वारे आई मनोदेवीचा जलाभिषेक करण्यात आला. अष्टमी निमित्त श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनोदेवीच्या मंदिरात शेंदवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील तीर्थक्षेत्र असलेल्या तापी, मदारी व अमरावती या त्रिवेणी संगमावरून पवित्र जल घेऊन हबप समाधान महाराज शेंदवाडेकर यांच्या नेतृत्वात प्रथमच कावड यात्रा काढण्यात आली होती. हे प्रथम वर्ष होते. तर या प्रथम वर्षात कावड यात्रेचे या तीर्थक्षेत्रावर भव्य असे स्वागत करण्यात आले आणि या कावड यात्रेद्वारे हबप समाधान महाराज शेंदवाडेकर यांनी आणलेल्या या त्रिवेणी संगमाच्या पवित्र जलद्वारे आई मनोदेवीचा जलाभिषेक करण्यात आला. मोठ्या उत्साहात ही कावड यात्रा श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र शेंदवाडे तालुका शिंदखेडा येथून निघाली होती व तिचा समारोप आई मनोदेवीच्या मंदिरात जलाभिषेकाद्वारे करण्यात आला. यावल येथील पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून पोलीस कर्मचारी होमगार्ड यांच्या मदतीने संपूर्ण पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता अभियान राबवले. पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेले वाळूचे वाहन, अपघातग्रस्त वाहन हे येथून हटवण्यात आले असून पोलीस ठाण्याचा परिसर आणि कवायत मैदान त्यांनी स्वच्छ केला. यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी बोलवले होते. सोबतच पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि होमगार्ड यांच्या मदतीने त्यांनी पोलीस ठाण्याचा संपूर्ण परिसर हा स्वच्छ केला. तसेच कवायत मैदान देखील स्वच्छ करण्यात आला. पोलीस ठाण्यामध्ये अनेक दिवसापासून अवैध वाळू वाहतुकीचे पकडलेले वाहनं होते. तसेच अपघातग्रस्त वाहनं, दुचाक्या या ठिकाणी पडून होत्या. तेव्हा या सर्व वाहनांना कवायत मैदानावर व्यवस्थित लावण्यात आले, त्यांची मोजणी करण्यात आली, त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आणि नंतर संपूर्ण परिसर हा स्वच्छ करण्यात आला. यावल पोलीस ठाण्याचे आवार आणि पोलीस कवायत मैदान पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या स्वतःच्या सहभागाने
नगरपालिका कर्मचारी, होमगार्ड आणि पोलिसांच्या मदतीने स्वच्छ करण्यात आले आहे.